राज्यानंतर आता पुन्हा देशपातळीवरच्या निकालांकडे वळूयात। उत्तर प्रदेशात 25 जागांवर भाजपचा विजय झाला आहे, तर अमेठी आणि रायबरेलीसह 6 ठिकाणी काँग्रेसची सरशी झाली आहे। याखेरीज सपा 24 जागांवर जिंकले आहे। हिमाचल प्रदेशमध्ये विद्यमान मंत्री अनुराग ठाकूर आणि नवोदित उमेदवार कंगना राणावत यांच्यासह भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत। उत्तराखंडमध्ये 5ही जागा जिंकत भाजपाला निर्भेळ यश मिळालं आहे। बिहारमध्ये भाजपा 10, जदयू 7 तर काँग्रेसनं 3 जागांवर विजय मिळवला आहे। 5 जागांवर पुढे असणाऱ्या लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पूर्ण बहुमतानेशी सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे। झारखंडमध्ये भाजपानं 8 जागांवर विजय मिळवला आहे। झारखंड मुक्ती मोर्चानं 3 जागांवर विजय मिळवला आहे। हरियाणामध्ये काँग्रेसच्या सेजलजा आणि जयप्रकाश यांच्या जागांसह एकूण 4 जागांवर विजय मिळवला आहे, तर 3 जागांवर भाजपनं शिक्कामोर्तब केलं आहे। पंजाबमध्ये काँग्रेस 7, आप 3, शिरोमणी अकाली दल 1 तर अपक्ष 2 जागांवर विजयी झाले आहेत। दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात 7 पैकी 6 जागा जिंकत भाजपनं उर्वरित जागेवरही आघाडी मिळवली आहे। जम्मू काश्मीरच्या 5 जागांपैकी 2 जागांवर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स विजयी झाला आहे, तर 2 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे। लडाखमध्ये एकाच जागेसाठी निवडणूक झाली असून त्यावर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। तर चंडीगडमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला आहे। अंदमान निकोबारमध्ये एकमेव जागेसाठी झालेल्या मतदानात भाजपनं विजय मिळवला आहे।